आता करंटली टाइम होत आहे 7:04. हे ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी वैष्णव नाईक आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या द ट्रेडिंग हाऊस या यूट्यूब चॅनलवर. आणि दररोजच्या प्रमाणे आज बी आपण काहीतरी एक चांगला व्लॉग बनवणार आहोत. म्हणजे आपण डेली आपलं प्रॉफिट लॉस, मार्केट स्ट्रक्चर, मार्केटमध्ये मार्केटची मोमेंटम कशी काय काम करते काय नाही, हे मार्केटबद्दल जेवढ्या बी गोष्टी आहे आपण ते आपल्या लाईव्ह व्लॉगमध्ये आपण कॅप्चर करत असतो. चला आपण बघूया आता समोर काय होतं. तर चला, लेट्स गो. आता करंटली टाइम होत आहे 7:04. आणि अशा प्रकारे आपण आपला आता सिस्टम खोलला आहे. आपलं काम आहे भाई, झोपेतून उठल्याबरोबर आपलं सिस्टम पाहणं. दॅट इज द वर्क ऑफ ट्रेडर. तुम्ही जर ह्या फील्डमध्ये असलं तर तुम्हाला माहिती आहे की भाई काय आपण स्वतः मनातून काय असते ह्या फील्डसाठी, हो ना. याच्यापेक्षा अजून भारी काय राहू शकते ना. का आता इथं ह्या लॅपटॉपवर आहे तो 1 मिनिटाचा चार्ट लावून आहे. इथं काही व्यवस्थित मार्केट दिसून नाही राहिलं मला. आणि जे इथं आहे हा 5 मिनिटाचा चार्ट इथं खोलला आहे आपण UR USDच्या. आपण फक्त UR USD ट्रेड करतो, USD ट्रेड करतो फक्त आपण. आणि ते पण फक्त लंडन सेशनमध्ये दुपारी 1:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपण ट्रेड करतो. बिकॉज एकदम भारी मोमेंटम असते यार, मस्त एकदम क्लासिक मोमेंटम असते. बघा तुम्ही इथं पहा, आता मार्केट पूर्ण रेंजमध्ये. आता सिडनी अशियन सेशन चालू आहे, सकाळचं मॉर्निंग सेशन. या सेशनमध्ये मार्केट एकदम स्लो मोमेंटम देत असते, स्लो मोमेंटम. ह्या स्लो मोमेंटममध्ये काही मजा नाही राहत. आणि या मोमेंटममध्ये जास्त ट्रेड्स नाही करत. ओके, तर आता आपण इथं काहीच नाही करायचं, आता बिलकुल क्लोज करायचं ना. आपण आता काम करायचं आपलं. आता करंटली टाईम होत आहे 11:55, 12 वाजत आहे. आणि तुम्ही बघू शकता मार्केट स्ट्रक्चर एकदम बड्या क्लासिक मार्केट चालू आहे. इथं आपल्याला ह्या सिग्नलमध्ये आपल्याला एंट्री भेटली. इथं 11:52, 32 मिनिटांनी एंट्री भेटली आहे इथं. पण आपण इथं काही ट्रेड केला नाही. आपण 1 वाजताच्या नंतर ट्रेड करतो म्हणून इथं काही केलं नाही आपण. ह्या चार्टवर 5 मिनिटाचा टाईम फ्रेम चालू आहे, बघू शकता. मस्त एकदम भारी चालू आहे. आपले ॲनालिसिस एकदम असं आपण चार्ट ड्रॉ केला आहे बड्या ह्या पद्धतीनं. बघू, जेव्हा आपल्याला एंट्री होईल तेव्हा मी कळवेल काय होईल. तर आता आंघोळ धुवून आपण बसलो आहोत ट्रेडिंगसाठी. आपला जो मेन टाईम सेशन आहे आपला दुपारचं सेशन, त्या दुपारच्या सेशनसाठी बसलो आहोत. आता करंटली 12 वाजले आहे. बघू काय होते समोर, मार्केट कसं काय नाही. आपण ॲनालिसिस करू. ते ॲनालिसिस तुम्हाला सांगितली आहे आपली ॲनालिसिस. आणि तुम्हाला माहिती आहे आपण कसं ट्रेड करतो, काय ट्रेड करतो. ओके, जरा बघू काय होते. तर चालू आहे इथं ट्रेड चालू आहे. हा लॉसमध्येच आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये. इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघू शकता एक बेरी स्ट्रक्चर बनवत आहे. पण ह्या जो लेवल आहे सुपरटेंटच्या, इथून रेजिस्टन्स घेताना आपल्याला मार्केट दिसत आहे. तर आपण ह्या ट्रेडमध्ये थोडा वेळ होल्ड करू. आणि आपला जो लेवल आहे हा जो सुपरटेंटचा लेवल आहे, याच्या खाली जोपर्यंत क्लोजिंग देत नाही मार्केट तोपर्यंत आपण ह्या ट्रेडमधून एक्झिट नाही व्हायचा. आपला जवळजवळ PNL हा PNL चालू आहे आपला, बघू शकता तुम्ही. बघू काय होतं तर मी सांगेलच तसं. बघा मार्केट इथून रिजेक्शन घेऊन राहिलं आहे लेवलवरून, पण मे बी याच्या खाली क्लोजिंग पण देऊ शकते आणि याच्या सपोर्ट पण घेऊन वर जाऊ शकते. बघू काय होते आपण. आता आपण म्हटल्याप्रमाणे मार्केट काय करेल, इथून सपोर्ट घेणे या लेवलवरून. हे जे ग्रीन हे दिसतं आहे हॉरिझॉन्टल लाईन, त्या लाईनवरून सपोर्ट घेईल मार्केट, असं आपण म्हटलं होतं. त्या म्हटल्याप्रमाणेच मार्केटने इथून सपोर्ट घेतला आहे आणि प्रॉपर इथून रिजेक्शन दिलं आहे मार्केटने ह्या लेवलवरून. आणि रिजेक्शन देऊन मार्केट वर गेलं आहे. तर हा आहे पॉवर आपला ॲनालिसिसचा पॉवर. हा पहा इथं हे सुपर ट्रेंड आहे. इथं प्रॉपरली आहे ना, इथं सपोर्ट घेतला आहे आणि मार्केट एकदम खालच्या लेवलला रिजेक्ट करून वर जात आहे. तर बघू काय होते. तर दिसत आहे की आपला ट्रेड पॉझिटिव्ह जाईल, एकदम बड्या जाईल म्हणून. तर करंटली हे पोझिशनचे आपले हाल चालू आहे, बघू शकता तुम्ही. हा जो लेवल आहे ना हवाला, हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. म्हणजे सप्लाय झोन म्हटलं तर एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे वरून. कारण बघू शकता तुम्ही, इथे जेव्हा मार्केट ह्या लेवलवरून मार्केट इथपर्यंत गेला आहे एकदम स्ट्रॉंगली, तर मार्केट इथून खाली आला आहे आणि नेक्स्ट टाईम मार्केट इथंच गेला आहे. तर हा जो लेवल आहे ना, हा मार्केट म्हणजे एकदम फास्ट तोडेल नाही. इथं थोडं मार्केट कन्सोलिडेशन करेल, त्याच्या बादमध्ये तो लेवल तोडू शकते. बघा तुम्ही, तिथून आपल्याला रिजेक्शन मिळालं. एवढी स्ट्रॉंग रिजेक्शन कॅन्डल तुम्ही पाहिली असेल आता याच्या अगोदर लाईव्हमध्ये दिसत होती तुम्हाला. आणि आत्ताच इथून मार्केटनं खालून रिजेक्शन घेऊन वर गेला आहे. म्हणजे बायर्सची संख्या ॲज कम्पेअर टू सेलर्स जास्त आहे, हो ना.
बघू काय होतं. तर आपला स्टॉप लॉस तर ट्रेड झालेला आहे. बघू समोर काय होतं. एकदम भारी चालू आहे ट्रेड आपला हा मस्त. आपल्या ॲनालिसिसवर परफेक्ट ट्रेड चालू आहे बढिया. मी बघा हा जो आपण इथं ट्रेड घेतला होता, हा इथपर्यंत आपला टार्गेटवर इथं गेला. हा जो इथपर्यंत आपल्या टार्गेट नव्हता, पण हा एक हा मेजर रेजिस्टन्स होता म्हणून मार्केट इथून रिव्हर्सल आलं. आणि इथं आहे ना आपलं म्हणजे आपण जिथं ट्रेड घेतलं तिथं कॉस्ट टू कॉस्टवर आपला एल म्हणजे गेला असं पळून घ्या, किंवा आपण त्याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी $18 लॉस पडला आपल्याला. काहून तर खूप जास्त व्होल्टिलिटीमुळे $18 लॉस पडला. आणि दुसरा ट्रेड आपण इथं घेतला होता, इथं ट्रेड घेतला ह्यावाल्या कॅन्डलमध्ये, आणि हा इथं एल हिट झाला. हे जे कॅन्डल आहे इथं एल हिट झाला आणि इथंच आपण रिव्हर्स ट्रेड घेतला आहे. आता हा करंटली $78 आपला प्रॉफिट चालू आहे. बघू आता ह्या ट्रेडमध्ये काय होतं तर. आणि हे जे सिग्नल आपल्याला भेटला आहे ना, हे बहुत बड्या चालणार आहे असं आपल्याला वाटून राहिलं, पण बघू आता. वाटल्यानं काही होणार नाही, कारण आधीच मार्केटनं आपल्याला दाखवलं आहे आपला. आता यार असली तुम्हाला सांगतो एक सत्य मार्केटचं, इथं हा लेवल बघा किती स्ट्रॉंग लेवल, म्हणजे स्ट्रॉंग झोन म्हणून काम करत आहे. कालच्या दिवशी पण आपल्यासोबत असंच झालं, आजच्या दिवशी पण असंच झालं, बरोबर आहे ना. असंच झालं म्हणून काही आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं आहे, सर्व होईल व्यवस्थित. पण मार्केट बघा किती मस्त, म्हणजे आपल्या लेवलचं किती पद्धतशीर रिस्पेक्ट करत आहे म्हणून. पण आपल्याला यार आपल्या विचारावर स्ट्रिक्ट राहायचं आहे. आपण जो विचार केला आहे एक की अपन या तो स्टॉप लॉस, या तो टार्गेट, या तो ट्रेलिंग स्टॉप लॉस, ये तीनों में से एक कोई भी, ह्या तीन गोष्टीमधून एक आपलं हिट झालं म्हणजे बहुत चांगलं वाटते आपल्या मनाला पण. कारण कसं आहे ना, जर मार्केट ह्या लेवलला आहे, आता सपोज दाखवतो तुम्हाला मी, मार्केट आहे इथं ह्या लेवलला आहे मार्केट, आणि मार्केट इथं आपला एल घ्यायला येऊन राहिलं, एल चालला आहे ठीक आहे. पण जर मार्केट इकडं गेलं, बरोबर आहे ना, मार्केट जर ह्या लेवलला इकडं गेलं तर आपल्याला रिग्रेट वाटत राहील, बरोबर ना. तर लॉसला आपल्याला घाबरायचे नाही, लॉस घ्यायचा आहे, सर्व व्यवस्थित होईल. तर अशा प्रकारे आता टाईम होत आहे 5 वाजत आहे, 4:58 होत आहे. बघू शकता मार्केट आता थोडं रेंजमध्ये आहे, म्हणजे 405मध्ये मार्केट थोडं रेंजमध्ये राहते. मार्केट रेंजमध्ये आहे थोडं जास्तच. आणि इकडे बघू शकता मार्केटनं आपल्याला इथून ब्रेकआउट दिलं, ब्रेकडाऊन दिलं. इथून हा सुपर ट्रेंडचा लेवल दिसतं. इथून आपण इथपर्यंत अर्धी रॅली कॅप्चर केली, याची पूर्ण रॅली आपण कॅप्चर करू शकलो नाही, कारण थोडं इमोशन्स कंट्रोल नसल्यामुळे ते आपली एक मिस्टेक झाली. पण एकदम भयानक रॅली आणि जबरदस्त मार्केट होतं मस्त. इथे बघू शकता तुम्ही आजचे ट्रेड, आपण हे ट्रेड घेतले होते आज एवढे, आणि चांगले झाले ट्रेड सर्व. तर असा होता आपला आजचा ओव्हरऑल डे. आजच्या दिवशी आपण आपल्या ह्या मार्केटमधून आपण एक गोष्ट शिकलो. मला ही गोष्ट शिकायला भेटली यार. असं माझ्यासोबत हमेशा होते, किंवा जेव्हा आपल्याला पूर्ण रॅली कॅप्चर करायची राहते तेव्हा ते रॅली कॅप्चर होत नाही, अर्ध्यामधून आपण एक्झिट करून टाकतो. काही म्हणजे इमोशन्स आपले डिसबॅलन्स होते त्या कारणामुळे. पण काही होत नाही, ते आपलं हळूहळू कंट्रोल होईल. आणि इथेच आपला आजचा ब्लॉग एंड करू. आता 5 वाजले आहे करंटली, आणि इथे आपला आजचा ब्लॉग एंड करून टाकू. चलो बाय बाय. सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा, आणि शेअर पण करा मित्रांसोबत आपल्या. आणि ज्याला कोणाला ट्रेडिंग शिकायचे आहे त्यांनी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.